महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यामध्ये वाद झाला होता आणि याच वाद प्रकरणासंदर्भातली ही बातमी। या वाद प्रकरणात पंचांना सुद्धा आता निलंबित करण्यात आले। कुस्ती पंच नितीश काबलियेला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे। समितीने केलेल्या चौकशीनंतर राज्य कुस्तीगीर संघाने ही कारवाई केली। पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्या लढतीमध्ये वाद झाला होता। पंचांना लाथ मारल्याच्या आक्षेपावरून राक्षेचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं। आता त्याच पंचाला सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आहेत त्या संध्याकाळची, ज्या संध्याकाळी महाराष्ट्र केसरीचा थरार रंगलेला होता। अंतिम सामना सुरू होता आणि अंतिम सामना अवघ्या काही मिनिटांमध्ये संपला। पंचांनी निर्णय दिला की पृथ्वीराज मोहोळ विजयी झालाय। त्यानंतर शिवराज राक्षे आक्रमक झालेला होता। शिवराज राक्षेनं थेट पंचांना लाथ सुद्धा मारलेली होती। त्यामुळे त्याच्यावर 3 वर्षांपासून कुस्तीपासून दूर ठेवण्याचा निर्णय देण्यात आला होता। तर संबंधित पंचाला सुद्धा निलंबित करण्यात आलेला आहे। फेब्रुवारी विलाजी कथुरे यांनी त्या चौकशी समितीचा अहवाल महाराष्ट्र कुस्तीगीर संघात सादर केला आणि त्या अहवाल आल्याच्या नंतर त्या अहवालामध्ये मॅटवरचे मुख्य पंच म्हणून काम नितेश काबिलिया म्हणजे त्याच्यामध्ये दोषी दाखवले गेले आणि ते दोषी दाखवल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने नितेश काबिलियावरती 3 वर्ष निलंबनाची कारवाई केलेली आहे। आणि मग निलेश काबलिया हा जो त्या ठिकाणी पंच होता त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला म्हणून त्यांना 3 वर्षासाठी आपण निलंबित केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं। आणि पुन्हा 7 दिवसाची त्यांना वेळ दिली का 7 दिवसात तुम्ही आपला अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करावा, जेणेकरून कुस्तीगीरावर अन्याय होऊ नये आणि पंचावरही अन्याय होऊ नये।